सप्टेंबर रोजी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारचा आणि एका ऑटो रिक्षाचा अपघात झाला होता। या अपघातात ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे। या घटनेच्या निषेधार्थ गणिमी कामगार संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी गौतमी पाटील यांच्या फोटोला जोडे मारत व काळे फासून आपला संताप व्यक्त केला। गौतमी पाटील आणि तिचा ड्रायव्हर यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी आणि गरीब रिक्षावाल्याला न्याय द्यावा अशी मागणी गणिमी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्याला मदत करणे। तुमची प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करायची होती, पण ती कुठलीही काही न करता 30 तारखेला ऍक्सिडेंट होऊन तुम्ही 1 तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात खिळत तो डान्स शो करता। तुमचा एक तर डान्स पूर्ण अश्लील आहे आणि हा अश्लील डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यगृहाच्या बऱ्याचशा लावणी सम्राज्ञांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या बाल डान्समुळे खऱ्या लावणीला वाव मिळत नाही। थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या बाल डान्स मुळे लुप्त होत चाललेली आहे। तर तुमच्या संघटनेतर्फे काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं, प्रेक्षकांनी प्रेम दिलं, त्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती। ऍक्सिडेंट त्यांच्या गाडीने झालता, गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगतायत, परंतु आता ते नाही म्हणून पडतात। ठीक आहे, तोही नसेल, गाडीमध्ये 2 ड्रायव्हर होते, त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे। आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राचे सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती। तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूसही साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी म्हणजे तो ICU मध्ये आहे। 30 तारखेला ऍक्सिडेंट झाला, 30 तारखेला ऍक्सिडेंट झाला असताना 1 तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते। तो माणूस मरण्याच्या दारात आहे, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्याचं कुटुंब अख्खा दुःखामध्ये आहे आणि हीच महिला नाही। आम्ही त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क झाला, हे त्यांच्या कुटुंब आंदोलन वगैरे किंवा बाकीचं काही केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं मदत असं वाटतंय का? मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का? त्यांच्या कुटुंबियांनी मुलींनी सांगितले आम्हाला कुठलीही मदत, साधी विचारपूसही केलेली नाहीये। विचारपूस जर तुम्हाला लोक एवढे, एक तर तुमचा आम्ही त्याला चालता फिरता डान्स बारच म्हणतो थोडक्यात, कारण त्या लावणी नाही आहेत, हा चालता फिरता डान्स बार आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे। तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही। गौतमी पाटीलचा संध्याकाळी शो इंदापुरात, आम्ही इंदापूरला आजच तो संध्याकाळचा शो बंद पाडणार, तुमच्या मार्फतच सांगतो। त्यांच्याशी संपर्क आमचा झाला नाहीये आणि त्यांनी पण त्यांच्याशी आमचा संपर्क झाला नाही, त्यांनी पण आमच्याशी संपर्क साधला नाहीये। आता तुमची काय मागणी आहे नेमकी? नाही, माझं म्हणणं असं आहे ताई की आता त्या एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, जनतेने त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, तर जनता त्यांना खाली पण ओढू शकतो। एक ठीक आहे, ती त्या त्यावेळी अपघातामध्ये समजत नव्हती, पण एक गाडीची ओनर म्हणून तिने एक सहानुभूती म्हणून त्या मरगळे कुटुंबाची भेट घेतली पाहिजे होती की बाबा काय झालं कसं झालं। आता मी सकाळीच बातमी बघितली की DCPचे संभाजी कदम आहेत, त्यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे। याचा अर्थ असं होतो का की उद्या कुणीही गाडी उडवली तर त्या मालकाला चौकीला यायची गरज नाही? पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायद्यानुसार तिला अटक करता येत नाही, तिच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, कारण ती को पॅसेंजर आहे। जो ड्रायव्हर होता त्याच्यावर कारवाई केली आहे, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला। हा मॅडम, ठीक आहे, ड्रायव्हर होता, पण समजा तो गाडीचा ओनर म्हणून जरी ती येऊ शकते ना पुढे। मग आता सेलिब्रिटी असल्या कारणाने आपण एक नैतिक जबाबदारी म्हणतो। आता समजा उद्या कुणाच्या हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेतोय, आता समजा उद्या कुणाच्या गाडीने उडवलं तर मालकाला चौकीला जायचं नाही, म्हणजे ते लागू होतं का? पण तिने जे काही कागदपत्र मागितले होते पोलिसांनी, त्यांनी पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलंय आणि जे कागदपत्र पाहिजे होते ते सगळे पोलिसांकडे सुपूर्द केले। जर एक्स्ट्रीम लेवलला जर चौकशी करायची गरज भासली तर पोलीस त्यांना बोलवतील असं कायद्यानुसार म्हणतात। हा, मग ठीक आहे, मग एक सहानुभूती म्हणून किंवा एक सेलिब्रिटी म्हणून तिचं कर्तव्य आहे का नाही? गाडीचे ओनर तर आहे, स्पष्ट झालेलं आहे। सेलिब्रिटीसाठी वेगळा रूल आणि बाकीच्यांसाठी वेगळा रूल नसतो, म्हणूनच मी सांगतेय की तिने तिच्या सगळ्या संदर्भात तिने माहिती दिली आहे पोलिसांना, कागदपत्र सुपूर्द केलंय, वरून तुमच्यावर असा आरोप होतोय की तुम्हाला त्यांच्याकडनं पैसे उकळायचे म्हणून हा सगळे प्रकार। नाही, पैसे उकळायचे नाही मॅडम, आम्हाला पैसे पण देऊ नका, आमचं पैशाचं काही नाहीये। आमचं जे पेशंट आहे त्यांचं नुकसान भरपाई म्हणजे आता ते कवर काम करू शकत नाही, काय त्यांचं घराचे हप्ते, मुलींचं शिक्षण आहे,
त्यासाठी आम्ही हे करत आहोत. बाकी आमचं काय हे नाही, पैशासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा बाकीच्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय केलंय त्यांच्या उपचारासाठी? हा अप्लाय केलेला आहे आणि ते दवाखान्यात चालू आहे ती प्रोसिजर. त्यामध्ये एक महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना झाली. आज त्या जर सेलिब्रिटी आहेत, एक माणुसकी म्हणून त्यांनी विचारपूस करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी हॉस्पिटलमध्ये यायला हवं होतं. अशी कुठली त्या पोचलेल्या नाही आहेत. आणि गाडीच्या त्या स्वतः मालक आहेत. ड्रायव्हरती सोपवून ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आणि जे विलंब होतोय चुकीच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय. एक कुटुंबात एक मोठी घटना घडली. आज तो माणूस जीवाशी खेळतोय. त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे. ज्या व्यक्तीचं आज नुकसान झालेलं आहे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे. त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे उद्या. आज तो जर एक रिक्षा ड्रायव्हर सकाळी पहाटे उठून जर आज कामधंद्यासाठी जर पहाटे 5 वाजता जातो, मग तुम्ही जर लाखो रुपये कमवता एक नृत्य करायला, मग त्या गरीब जीवाशी किती खालणार तुम्ही? हाही आमचा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित मदत ही मिळालीच पाहिजे. आणि त्यांचं ते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.